जर हा चॅप्टर तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रिपेअर करायचा असेल तर हे लेक्चर फक्त तुमच्यासाठी आहे, कारण मी येत्या 40 मिनिटात मॅक्सिमम 1 तासात तुम्हाला या चॅप्टर मधून येणारा एकूण एमसीक्यू ते लॉंग क्वेश्चन पर्यंत प्रत्येक क्वेश्चन शिकून देईल, पाठ करून देईल. फक्त तुमचं काम आहे शिकायचं. जे जे क्वेश्चन मी आयएमपी सांगतो ते लगेच लिहून काढायचे आणि लर्न पण करून टाकायचे. म्हणून मी शिकवायला जरी 1 तास लागला तुम्हाला पाहायला लागू शकतात 2-3 तास. पण चॅप्टर करून घ्या, इम्पॉर्टंट आहे आणि सोपं 6 मार्क्सचा या चॅप्टर म्हणून येते. सगळ्यात पहिली गोष्ट चॅप्टरचं नाव समजा की स्पेस मिशन म्हणजे काय. तर आपल्याला माहिती आहे पृथ्वी सोडली तरी बाहेर बऱ्याचशा गोष्टी आहे. लाईक आपली सोलर सिस्टीम आहे. सोलर सिस्टीमचा सेंटर आपला सन आहे. सन सोडला तर मग बाकीचे प्लॅनेट्स आहेत ज्याच्यामध्ये आपली अर्थ पण येते. अर्थच्या बाहेर सॅटेलाइट आहे जो आपला मून आहे. मग अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल अभ्यास करण्यासाठी आपण त्याच्यावर रॉकेट्स म्हणजे सॅटेलाइट पाठवतो. खूप साऱ्या गोष्टी बाहेर पाठवतो. त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो कंबाईनली स्पेस मिशन. आता याच्याबद्दल येतात सगळ्यात पहिले ते एमसीक्यू आणि एमसीक्यू मी सगळे तुमच्यासाठी कलेक्ट करून ठेवले. कोणते एमसीक्यू शकतात तर सगळ्यात पहिलं फर्स्ट ह्युमन इन स्पेस. पृथ्वी सोडून जी बाहेरची गोष्ट आहे सांगतो तुम्हाला. समजा पहिले तर ही आहे तुमची अर्थ. अर्थ झाल्यावर अर्थच्या वरती आपण जिथं अर्थच्या वर राहतो बाहेर एअर आहे. मग इथपर्यंत आहे समजा तुमची एअर आणि एअर संपल्यानंतर बाहेर काहीच नाहीये. इव्हन एअर पण नाहीये. मग त्या गोष्टीला म्हणतात स्पेस. काय म्हणतात त्याला स्पेस. म्हणून स्पेस आणि स्काय मध्ये फरक आहे. स्काय तिथपर्यंत जिथपर्यंत आपल्याला दिसते साधं साधं की एअर आहे सगळं आहे. जिथून एरोप्लेन उडते एरोप्लेन स्पेस मधून नाही जात स्काय मधून उडते. पण त्याच्याही वर जर तुम्ही गेले स्कायच्या तर तुम्हाला जी गोष्ट दिसेल ते काय असेल तुमचं स्पेस. आणि स्पेस मध्ये सगळ्यात पहिले कोण गेला होता तर त्याचं नाव विचारतात. तो होता जोरांनी एकदा कमेंट पण टाका युरी गागरीन. कोण होता युरी गागरीन. आणि त्याचं नावच सांगतोय तो आपल्या गावातला नाहीये तो बाहेर गावचा आहे. USSR चा होता. लक्षात ठेवा ही गोष्ट. फर्स्ट पर्सन इन द स्पेस म्हणतोय मी. तो मून वर नाही गेला, तो मार्स वर नाही गेला, तो कुठे गेला फक्त पृथ्वी सोडून पृथ्वीच्या बाहेर गेला. म्हणून फर्स्ट पर्सन इन अ स्पेस म्हटलं तर पटकन कमेंटमेंट टाका युरी गागरीन. आता फर्स्ट ह्युमन ऑन द मून असा कोण जो स्पेस मध्ये नाही तर मून वर गेला. मग मून वर जाणारा पहिला होता नील आर्मस्ट्रॉंग. हे सगळे एमसीक्यू किंवा 1 मार्क क्वेश्चन आहे. मग कोण होता नील आर्मस्ट्रॉंग. तो कुठे गेला होता केव्हा गेला होता ते सगळं लक्षात ठेवा. तो गेला होता वॉज द फर्स्ट स्टेप ऑन द मून अकम्प्लिश ड्युरिंग द अपोलो 11 मिशन इन 1969. मग 1969 मध्ये जे मिशन होतं त्या मिशनचं नाव काय होतं अपोलो 11. त्याच्यामध्ये हा गडी गेला होता चंद्रावर. त्याला लक्षात. मग हा तुमचा युरी गागरीन. नील आर्मस्ट्रॉंग नंतर दाखवून देईन. आता पहा की हा नील आर्मस्ट्रॉंग आहे. मी ओळखत नाही कारण कसे हे लय जुने लोक आहे. मी नवीन नवीन आहे. चला ऐका. नंतर आहे इंडियन कंट्रीब्यूट. आता इंडियाचं कोण कोण गेलं होतं कधी गेलं होतं टेन्शन घेऊ नका. इंडियाच्या बद्दलची इन्फॉर्मेशन नंतर बी आपल्याला आहे. पण आता मी तुम्हाला सारखी सांगतो की इंडियाचा कोणी जो स्पेस मध्ये गेला होता तो पहिला गडी कोण होता तो कोण होता राकेश शर्मा. याचं नाव लक्षात ठेवा. कोण होता राकेश शर्मा. मग हा गडी जो आहे त्याचं नाव आहे राकेश शर्मा. मग हे सगळे लोक इंडिया थ्रू नाही गेले. हा गेला होता ऑर्बिटेड द अर्थ. कधी रशियन स्पेसक्राफ्ट. रशियाच्या स्पेसक्राफ्ट मध्ये गेला होता. मग यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन नंतर दिलेली आहे तेव्हा आपण पाहू. फक्त याच्यावरचे 2 एमसीक्यू पक्के पाठ ठेवा. फर्स्ट ह्युमन इन स्पेस कोण फर्स्ट ह्युमन ऑन द मून त्याचं नाव मस्त. 2 एमसीक्यू तुमचे लर्न झाले. पुढची गोष्ट पहा. आता हा मोस्ट आयएमपी मोठा क्वेश्चन आहे. मोस्ट आयएमपी करायला मोस्ट आयएमपी फॉर 3 मार्क्स 3 मार्क्स साठी हा सायन्स 1 चा मोठा क्वेश्चन आहे. जो ते 15 मार्क्सचे क्वेश्चन असतात ना NE5 त्यात हा लिहायचा. तुम्हाला बुक मध्ये याचं क्वेश्चन पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही पॅराग्राफ लिहिसाल तेव्हा 3 पैकी 3 देत नाही. मग काय करायचं पॉईंट लिहायचे. पॉईंट लिहिल्यावर त्याच्या आतमध्ये थोडंसं गिचिड मिचिड बी झालं तर चालते. आता महत्वाची गोष्ट आहे स्पेस मिशन का करायचे. काय गरज आहे तुम्हाला चंद्रावर जायची. काय गरज आहे तुम्हाला सॅटेलाइट पाठवायची. सॅटेलाइट म्हणजे अशी गोष्ट जी पृथ्वीभोवती फिरते. काय गरज आहे त्याची खूप काही गरज आहे. तर पहिली गरज लिहायची ती म्हणजे आपली ग्लोबल कम्युनिटी कनेक्टिव्हिटी. ग्लोबलचा अर्थ होते पूर्ण जगभर आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे कनेक्शन. आता मला सांगा इकडं पहा तुम्हाला ग्लोबल कनेक्टिव्हिटी देण्याचं काम सगळ्यात पहिलं कोण केलं तर इंटरनेटने केलं. आणि दुसरी गोष्ट केली मोबाईलचे. आता इंटरनेट मोबाईल ह्या गोष्टी कुठून आल्या त्या सॅटेलाइटमुळेच आल्या. तुम्हाला सांगतो तर सॅटेलाइटने काय केलं तुम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड केलं. सॅटेलाइट आहे म्हणून तुम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड होत आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही सगळ्याला काय झाले कनेक्ट झाले. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की स्पेस मिशन हॅव ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड इनटू ग्लोबल विलेज. पूर्ण जग एक छोट्याशा गावासारखं बनलंय. का इन्स्टंट कम्युनिकेशन विथ एनीवन वर्ल्ड वाईड इज नाउ पॉसिबल. तुम्ही जगात कोणाशी कधीही बोलू शकतात. आधी पॉसिबल होतं का नाही पॉसिबल होतं. मग ह्या गोष्टी का झाल्या तर बिकॉज ऑफ इंटरनेट. इंटरनेट कोणामुळे भेटते आपल्याला सॅटेलाइटमुळे. आणि सॅटेलाइट कोणामुळे भेटले स्पेस मिशनमुळे. मग पहिला पॉईंट पटकन लिहून ठेवा. कमेंट मध्ये टाका तरी चालेल ग्लोबल कनेक्टिव्हिटी. मग त्याच्या आतमध्ये थोडंसं मागे पुढे झालं चालेल पण तो वरचा पॉईंट चुकायला नको. दुसरी गोष्ट पहा
ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला कोणतीही गोष्ट पाहायची असली की तुम्ही पटकन युट्यूबवर जाता. वन शॉट ऑन स्पेस मिशन प्रवीण रंधरेचा व्हिडिओ आहेच, नसते म्हणा तो, खूप खाली दिसते, आपण छोटे युट्यूबर आहे म्हणून, बट येते की नाही. मग तुम्ही कोणती इन्फॉर्मेशन इंटरनेटवर कधीही शोधू शकता. मग कसं काय, तर बिकॉज ऑफ स्पेस मिशन म्हणजे सॅटेलाइट, इझी ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन अबाउट ग्लोबल इव्हेंट फ्रॉम होम. तुम्ही कुठलीही इन्फॉर्मेशन घरी बसल्या काढू शकता. द इंटरनेट प्लेज पिव्हिटल रोल इन प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन ऍट फिंगर टिप्स. म्हणून बोटावर इन्फॉर्मेशन आता आपल्याला अवेलेबल झाली आहे. का झाली आहे, बिकॉज ऑफ इंटरनेट. आणि बिकॉज ऑफ इंटरनेट म्हणजेच कोण, स्पेस मिशनमुळे. तिसरी गोष्ट नॅचरल कॅलॅमिटीज. आता तुम्ही म्हणता नैसर्गिक आपत्ती, हा कोणता फायदा आहे, तर बघा नैसर्गिक आपत्ती हा फायदा नाहीये, त्याच्या खालची इन्फॉर्मेशन कामाची आहे. तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा डिझास्टर येतं, म्हणजे समजा आता एखादा वारा उदान चक्रीवादळ येत आहे किंवा खूप सारा पाऊस पडणार आहे, ही गोष्ट होणार आहे याच्या पहिलेच तुम्हाला माहिती पडते का, तर आपलं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ते तुम्हाला सांगून देते. मग कसं काय सांगते, तर हे सॅटेलाइट असतात, वेदर सॅटेलाइट, जे वरून सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतात आणि ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आपल्याला पाठवतात. त्याच्यावरून आपण प्रेडिक्शन लावतो की ओ दिस कॅन हॅपन. मग आपण आधीच तयार होऊन जातो की सुनामी येणार आहे, समुद्रकाठच्या लोकांना हलवा. समजलं का. मग ही लक्षात ठेवा की स्पेस टेक्नॉलॉजी इनेबल्स ऍडव्हान्स अलर्ट अबाउट नॅचरल डिझास्टर. मग जे बी डिझास्टर येणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला ऍडव्हान्स अलर्ट भेटू शकतो. हेल्प्स इन टेकिंग टाइमली प्रिकॉशन टू मायग्रेट इम्पॅक्ट. मग आपण तिथच्या लोकांना हलवू शकतो, मग ज्यामुळे आपला जो इम्पॅक्ट आहे, नुकसान होणार होतं, ते काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. समजा तिसरा पॉईंट. चलो याच्या बाद पटपट कमेंट पण टाकत राहे. चौथा पॉईंट तो आहे मिलिटरी ऍप्लिकेशन. मिलिटरी ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपला जर इंडिया पाहिला तर इकडच्या साईडनं हरामी चायना, इकडच्या साईडनं वरच्या साईडनं पाकिस्तान, इकडच्या साईडनं बाकीचे अफगाणिस्तान, सॉरी खाली बांगलादेश वर अफगाणिस्तान, सगळं एकूण टेन्शन आहे. वरून वर हिमालय, त्याच्यातून जाता येत नाही, येता येत नाही, पण काही लोक घुसखोरी करतात. मग प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही. मग तिथं सर्व्हिलियन्ससाठी म्हणजे निगराणी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, सॅटेलाइट युज करू शकतो. म्हणून सॅटेलाइट फॅसिलिटेट एरियल सर्व्हिलन्स. मग आपण वरून लक्ष ठेवू शकतो टू मॉनिटर एनिमी ऍक्शन ड्युरिंग वॉर्स. मग युद्ध झालं तर वरून लक्ष ठेवलं जाते की कोण काय करत आहे, राहील लक्षात. मग मिलिटरी ऍप्लिकेशन मध्ये पण सॅटेलाइट युज होतात. रिसोर्स एक्सप्लोरेशन, रिसोर्स एक्सप्लोरेशन, रिसोर्सचा अर्थ समजा तर आपल्याला जो कोळसा असतो, दगडी कोळसा, पेट्रोल झालं, डिझेल झालं, हे आपले रिसोर्सेस आहे. ते शोधायचे कुठं, मग ते शोधण्यासाठी पण आपल्याला सॅटेलाइट मदत करू शकतात. मग एक्सप्लोरेशन ऑफ फॉसिल रिसोर्स, ते साठे अँड मिनरल्स पॉसिबल थ्रू सॅटेलाइट टेक्नॉलॉजी. सॅटेलाइटनं ते पण शोधल्या जाऊ शकतात आणि ते जेवढे जास्त सापडतील तेवढा विकास आपला जास्त होणार आहे. नंतर आहे अनलिमिटेड ऍप्लिकेशन्स. आता अनलिमिटेड ऍप्लिकेशन म्हणजेच काय सांगतो, त्याबाबत खूप सारे ऍप्लिकेशन आहे. स्पेस मिशन हॅव ऍप्लिकेशन इन कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, डिझास्टर मॅनेजमेंट, मिलिटरी, रिसोर्स डिस्कवरी. आता याच्यातलं नेव्हिगेशन राहिलं, मग हा नेव्हिगेशन लिहून टाका, हे करून टाका, अनलिमिटेड ऍप्लिकेशन अटे टाका. नेव्हिगेशन, नेव्हिगेशन म्हणजे आपण, तुम्हाला माहिती आहे गुगल मॅप, कोणी कुठेही जाऊ शकतो. कसं काय, गुगल मॅप मध्ये लोकेशन टाकली की चालले. मग गुगल मॅप कसं काय पॉसिबल आहे, ड्यू टू स्पेस मिशन. सॅटेलाइट आहे म्हणून तो गुगल मॅप चालतोय. मग या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या, तर स्पेस मिशन मुळे झाल्या. एवढं समजलं, राहील लक्षात. 6 पॉईंट लिहिसान, 6वा पॉईंट नेव्हिगेशन टाकजा. समजलं, राहील का, ओके डन. मोठा क्वेश्चन लर्न आताच करून घ्या. आता 2 टाईपचे सॅटेलाइट असतात. सॅटेलाइट म्हणजे तर जी गोष्ट प्लॅनेटच्या गोल फिरते त्याला म्हणतात सॅटेलाइट. सिंपल भाषेत सांगतो, ऐकून घ्या. जी गोष्ट बाळा इकडे वर पोहोच कुठे फिरते, प्लॅनेटच्या गोल फिरते. प्लॅनेट म्हणजे आपली अर्थ हा प्लॅनेट आहे, मार्स हा प्लॅनेट आहे, व्हेनस प्लॅनेट आहे. तर याच्या गोल फिरणारी वस्तू त्याला काय म्हणतात, सॅटेलाइट. मला सांगा अर्थच्या भोवती कोण फिरते, मून. तो मून आपण बनवलाय का, आपण फक्त त्याला मामा बनवलाय, पण तो ऍक्च्युअल मध्ये पहिल्यापासून तिथंच होता, आधीपासून. म्हणून हा जो आहे हा आपला नॅचरल सॅटेलाइट आहे, म्हणजे तो आधीपासूनच आहे. तर डिफाईन ॲज, तर नॅचरल सॅटेलाइट म्हणजे काय, तर ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्टचा अर्थ होते स्पेस मधली एखादी गोष्ट ऑर्बिटिंग द प्लॅनेट, जी प्लॅनेटला ऑर्बिटिंग करत आहे. ऑर्बिटिंग म्हणजे फिरणे, जे प्लॅनेट भोवती काय करत आहे, गोल फिरत आहे, त्याला म्हणतात, काय म्हणतात, इज कॉल्ड ऍज, त्याला काय म्हणतात, नॅचरल सॅटेलाइट. आता आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय, मॅनमेड ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग द अर्थ ऑर अदर प्लॅनेट इन फिक्स ऑर्बिट इज कॉल्ड ऍज, त्याला काय म्हणतात, आर्टिफिशियल सॅटेलाइट. मग जर ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट असली म्हणजे स्पेस मधलीच वस्तू असली तर त्याला नॅचरल सॅटेलाइट म्हणायचं. आणि जर आपण पाठवलेली वस्तू जर असली तर त्याला काय म्हणायचं, आर्टिफिशियल सॅटेलाइट. आणि आपला नॅशनल सॅटेलाइट कोण आहे, मून आहे. अजून एक गोष्ट ऐकून घ्या, आपल्या सगळ्यात जवळ असणारा
ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट जर विचारला की आपल्या सगळ्यात जवळ कोणती स्पेस मधली गोष्ट आहे, तर ते पण कोणती आहे, मूनच आहे. 2 वाक्य लक्षात ठेवा, कामात पडतील. आता पहा सॅटेलाइट. आता सगळ्यात पहिला सॅटेलाइट कोणी पाठवला होता, त्याचं नाव काय होतं, हे एमसीक्यू मध्ये विचारतात. तर लक्षात ठेवा की सगळ्यात पहिल्या सॅटेलाइटचं नाव काय होतं, त्याला स्पुतनिक वाचा किंवा यस सायलेंट करून पुतनिक वाचा, तुमची इच्छा. पण तो पाठवला होता सोव्हिएत युनियननं. कोणी पाठवला होता, सोव्हिएत युनियनने. कधी पाठवला होता, 1957. तर हे सगळं कामाचं आहे. तो फर्स्ट सॅटेलाइट, पहिला सॅटेलाइट कोणी पाठवला होता, तर सोव्हिएत युनियनने पाठवला होता. कधी पाठवला होता, 1957 मध्ये. त्याचं नाव काय होतं, स्पुतनिक. समजलं. मग सॅटेलाइट बद्दल विचारतात की व्हॉट इज मेन बाय सॅटेलाइट, तर नॅचरल आर्टिफिशियलच्या दोन्ही डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजेत. कोणता कधी पाठवला ते पण माहित पाहिजे. आता पुढची गोष्ट, याच्यावर कधीच क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार नाही, बट कधी 3 मार्कच्या क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन जर आला तर त्यासाठी तयारी ठेवा की सॅटेलाइट जर अर्थ भोवती गोल गोल फिरतो आणि तो तिथं काहीतरी काम करतो, तर त्याला वायर कुठं जोडलेली असते, इलेक्ट्रिसिटी देण्यासाठी. कारण इलेक्ट्रिसिटी लागेल, कारण त्याच्याशिवाय तो काम करणार नाही, कारण एनर्जी कुठून भेटेल, तर त्याला आपण वायर तर कनेक्ट करू शकत नाही. दॅट्स वाय त्याला एनर्जी घेण्यासाठी सोलर पॅनल लावलेले असतात. म्हणून सॅटेलाइटला एनर्जी कुठून भेटते असा क्वेश्चन विचारला तर कोणती एनर्जी असते, त्याला सोलर एनर्जी. की दे सॅटेलाइट आर पॉवर्ड बाय, त्याला पॉवर कुठून भेटते, सोलर एनर्जी पासून. म्हणून त्याच्यामध्ये त्या सोलर प्लेट लावलेल्या असतात, अशा पंखाच्या फॉर्म मध्ये. हे बघा दिसतात का तुम्हाला सोलर प्लेट, त्या सोलर प्लेट लावल्या असतात, याच्यातून त्याला काय भेटते, पॉवर भेटते. एवढं समजलं. आता सॅटेलाइट मध्ये काय असते काय, तर सॅटेलाइट मध्ये एक महत्वाची गोष्ट असते की सॅटेलाइट काय करतो, वरून लक्ष ठेवतो. मग ते लक्ष ठेवण्यासाठी तो काही काही जमिनीचे फोटो घेतो, काही घेतो, ते फोटो त्याला जातात आणि त्याच्यावरून पृथ्वीवर येतात. मग तो काय करतो, सिग्नल म्हणजे फोटो काढतो बी, त्याला कॅप्चर बी करतो आणि त्याला पाठवतो बी. मग ह्याच्यासाठी त्याच्याजवळ काय काय असं लक्षात, इन्स्ट्रुमेंट फॉर रिसिव्हिंग अँड ट्रान्समिटिंग सिग्नल टू अँड फ्रॉम अर्थ. मग अर्थ वरून सिग्नल घेणे. आता फोटो काढतो म्हणजे आपण इथं बटन दाबतो, तो तिथं फोटो काढतो. मग आपण सिग्नल पाठवला, त्यांनी घेतला. मग सिग्नल पाठवण्यासाठी घेण्यासाठी त्याच्याजवळ काय असतात, इन्स्ट्रुमेंट म्हणजे वस्तू असतात. कशासाठी असतात, रिसिव्हिंग अँड ट्रान्समिटिंग म्हणजे घेण्यासाठी आणि पाठवण्यासाठी. काय पाठवण्यासाठी, सिग्नल फ्रॉम टू अर्थ म्हणजे पृथ्वीवर पाठवण्यासाठी आणि पृथ्वीवरून सिग्नल घेण्यासाठी त्याच्यावर इन्स्ट्रुमेंट असतात. दुसरी गोष्ट, ऍडिशनल इन्स्ट्रुमेंट डिपेंड्स अपॉन सॅटेलाइट फंक्शन. अजून काहीतरी इन्स्ट्रुमेंट असेल, पण ते डिपेंड करतात कोणता सॅटेलाइट आहे, काय काम करतो. मग जे काम करतो त्याच्यानुसार इन्स्ट्रुमेंट असतात. लाईक एक्झाम्पल, सॅटेलाइट फॅसिलिटेट कम्युनिकेशन. कम्युनिकेशन माहिती आहे ना, फोन लावायसाठी आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो बाय ट्रान्समिटिंग सिग्नल बिटवीन अर्थ, मोबाईल टावर अँड डिव्हाइसेस. म्हणजे तुम्ही जेव्हा फोन लावता तेव्हा इथून सिग्नल तुमच्या टावरला जातात, तुमच्या टावरहून सॅटेलाइटला जातात, सॅटेलाइटहून तुम्ही ज्याला फोन लावलाय त्याच्या घराजवळच्या टावरला जातात, मग सिग्नल त्याच्याला जातात. मग हे जे जातात सिग्नल ते कोणामुळे जातात, सॅटेलाइटमुळे. राहील लक्षात. मग याच्यामध्ये अजून काय काय असते म्हटलं तर एक्झाम्पल मध्ये याच्यात कॅमेरा लिहून टाकायचं, कारण कॅमेरा असतातच. का कॅमेरा असतात, कारण अर्थचे फोटो काढण्यासाठी. एवढं राहील लक्षात. मस्त. हे काय इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, लर्न नका करू. आता तुम्हाला याच्यात काही शॉर्ट फॉर्म दिलेले आहे, त्या शॉर्ट फॉर्मचा अर्थ समजा. ते शॉर्ट फॉर्म तुमच्या खूप काळात पडतील, सगळे सगळे शॉर्ट फॉर्म एक्झाम मध्ये येऊ शकतात. पहिला, इनसॅटचा अर्थ काय होतो, पटकन एकदा कमेंट मध्ये सगळे टाका. इनसॅट म्हणजे काय, पटकन बोला. मग जी सॅट म्हणजे काय, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. याचा मिनिंग काय होतो, आय विल टेल यू लॅटर, बट सध्या फक्त तुम्हाला काय करणे, मिनिंग हे समजून घ्या. फुल फॉर्म IRNSS म्हणजे काय होतो, इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. मोठा आहे ते. IRS म्हणजे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. नंतर GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आता लक्षात ठेवा, हे वरचे 4 सॅटेलाइटचे टाईप आहे. हे कशाचे टाईप आहे, सॅटेलाइटचे. आणि हे 2 रॉकेटचे टाईप आहे. आता रॉकेट आणि सॅटेलाइट मध्ये काय डिफरन्स असतो, तर ही गोष्ट समजा की तुमचा सॅटेलाइट म्हणजे ती जी गोल फिरणारी वस्तू आहे ती. आता ही गोल फिरणारी वस्तू तिथपर्यंत गेली कशी काय, तर त्याला कोणीतरी नेऊन दिलं. मग त्याला नेऊन देण्यासाठी जी व्हेकल असते म्हणजे गाडी असते त्याला म्हणतात रॉकेट, आणि ती हे व्हेकल आहे. GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, आणि PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तुमच्या घरात रॉकेट असते दिवाळीचं, ते दिवाळीचं जे रॉकेट आहे म्हणजे तेच GSLV PSLV सारखं असते. आणि जर समजा त्याच्यावर तुम्ही काहीतरी ठेवली एखादी वस्तू आणि ती वर पाठवली, तर जी ती वस्तू ठेवली त्या वस्तूला काय म्हणतात, सॅटेलाइट. मग अशा गोष्टी चालतात. आता याचे फुल फॉर्म माहित पडले. आता याचे सगळ्यांचे ऍप्लिकेशन मला हा डब्बा जर तुम्ही पाठ केला नाही तर तुमच्या आयुष्याला अर्थच नाहीये. कारण बोर्ड एक्झाम मध्ये काही येऊ की नाही येऊ, या डब्यावर क्वेश्चन ए तो च. मग तुम्ही म्हणसाल सर एवढं लर्न कसं करा, एकदम सोपा बॉक्स आहे. मी सांगतो, फक्त ऐकून घ्या. तुम्ही म्हणसाल सर पाठ झाला का, पाठ झाला सांगतो पा. त्याचं जे नाव असते सॅटेलाइटचं,
तेच सांगते तुम्हाला त्याचं फंक्शन काय आहे. आणि याचं इकडचं तर सगळं सेमच आहे. पाहून घ्या, हे पहिले 3 सेम आहे. इनसॅट जीसॅट सिस्टीमचे सॅटेलाइट आहे आणि सगळे पाठवते कोण? जीएसएलव्ही जीएसएलव्ही जीएसएलव्ही. समजलं का? मग पहिले 3 तर सेमच आहे आणि त्याची आता नावं पहा काय आहे. तर पहिल्याचं नाव काय आहे? वेदर सॅटेलाइट. आता मला सांगा वेदरचा अर्थ काय होते? हवामान. मग त्याचं नावच आहे वेदर सॅटेलाइट, तर तो काय करेल? तो हवामानाची इन्फॉर्मेशन सांगेल. मग स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर. मग पाणी पडणार की नाही, एखादी वारावदान येणार की नाही, ऊन पडेल का, किती पडेल, कधी रेड एरिया, कधी कोणता झोन, हे सगळं सांगण्याचं काम कोण करते? वेदर सॅटेलाइट करते. मग त्याचं काम आहे स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर. किती सोपं होतं. इनसॅट जीसॅट आणि जीएसएलव्ही पाठ करून घ्यायचा की द नेम ऑफ इंडियन सॅटेलाइट सिरीज, की ते कोणते सॅटेलाइटची सिरीज आहे. कारण एक सॅटेलाइट नाही पाठवत, खूप सारे सॅटेलाइट पाठवत ना. जसं मोबाईलची सिरीज नसते, ऍपल 11, 12, 13, 14 प्रो मॅक्स, ती वाली सिरीज, तसं सिरीज असतात. त्या लॉन्चर कोणता आहे, कोण नेऊन देते? जीएसएलव्ही. सेकंड नाव काय पाहायचं, वाचा. कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशनचा अर्थ होते फोन लावणे. मग हे काय करतील? कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतील, फोनचे सिग्नल. मग इस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन इन द वर्ल्ड थ्रू यूज ऑफ स्पेसिफिक वेव्स. मोबाईल म्हणून वेव्स निघतात ना, त्याच्या थ्रू तो कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करतो. इकडचं सेमच आहे. नंतरचं नाव सांगा पटकनी. ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. आता ब्रॉडकास्टचा अर्थ काय होते? तर तुमच्या घराच्या वर छत्री लावलेली आहे का टीव्हीची, टीव्हीचा अँटिना म्हणतात, त्याचं काम काय असते? त्याला काही वायर केबल आहे का बाहेर? तरी त्याच्यावर कसं काय दिसते? आणि तुम्हाला माहिती झालं ती छत्री थोडीशी हल्ली की दिसत नाही. मग तुम्ही त्याला वर जाऊन सेट करता. मग सेट कसं करता? तर तो सिग्नल पकडते. कुठून सिग्नल पकडते? मग सॅटेलाइट पासून. मग ते टीव्हीचे जे शोज ब्रॉडकास्ट होतात, लाईव्ह एखाद्या ठिकाणी मॅच चालू असते, ते तुम्हाला घरी दिसते. मग त्याला म्हणतात ब्रॉडकास्टिंग. आणि ब्रॉडकास्टिंग कोणामुळे पॉसिबल आहे? ब्रॉडकास्ट सॅटेलाइटमुळे. मग टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्राम. मग तुमच्या घरात जे टेलिव्हिजन टीव्ही दिसते ते कोणामुळे दिसते? ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. पहा नावावरून समस्या. आता नंतरची गोष्ट पहा. नेव्हिगेशनल सॅटेलाइट. नेव्हिगेशनचा अर्थ होते गुगल मॅप, रस्ते, लोकेशन. आता मी इथं उभा आहे, या लोकेशनला कसं सेट करता? तर जिओग्राफी मध्ये तुम्ही लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड असं असते ना, असं काहीतरी असते. ते अक्षयवृत्त, विषुववृत्त, हमारा टाइम में वैसा चलता था. तर ते जे असते ते कोण सेट करतं? तर हे सॅटेलाइटच सेट करतात. मग फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन टर्म्स ऑफ इट्स प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. मग त्या एखाद्या लोकेशन, ही लोकेशन कोणती आहे? ते 2 डिग्री 2 मिनिट ते काहीतरी असतं ना, ते सेट करण्याचं काम कोण करते? हा वाला सॅटेलाइट. याचं नाव काय? नेव्हिगेशन. याच्यामुळे गुगल मॅप पॉसिबल आहे. पण याची सिरीज वेगळी आहे. याची सिरीज कोणती आहे? इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. आणि पाठवणारा कोण सॅटेलाइट आहे? पीएसएलव्ही, नॉट जीएसएलव्ही. मग हे 3 पहिले लक्षात ठेवायचे, चौथा चेंज करायचा. आता 5व्याचं काही दिलेलं नाहीये, कारण ते मिलिटरी सॅटेलाइट आहे. सिक्युरिटी मिलिटरी सॅटेलाइट, मिलिटरीचं काम काय असते? सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं. म्हणून कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर सिक्युरिटी पर्पज. मग तो सिक्युरिटीसाठी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. याची इन्फॉर्मेशन इथं दिलेली नाहीये. नंतर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. याचं काम काय? अर्थले ऑब्झर्व करायचं. मग पृथ्वीला का पाहायचं? बस तीच गोष्ट की पृथ्वीत कोणत्या गोष्टी आहे, कोणत्या गोष्टी नाही आहे, त्या शोधण्यासाठी. मग पहा, स्टडी द फॉरेस्ट. मग जंगलांचा अभ्यास करा, कारण जंगलांमध्ये आतमध्ये जाऊन अभ्यास करणं पॉसिबल नाही. डेझर्ट, ओशियन्स, कारण समुद्रामध्ये आपण पूर्वर्ण ठिकाणं पोहोचू शकत नाही, मग त्यांचा अभ्यास. पोलर आईज ऑन द अर्थ सरफेस, एक्सप्लोरेशन अँड मॅनेजमेंट आहे ना, ऑफ नॅचरल रिसोर्सेस. कुठं कुठं नॅचरल रिसोर्सेस आहेत ते शोधणं. ऑब्झर्वेशन अँड गायडन्स इन केस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड अँड अर्थक्वेक. जर कुठं पूर किंवा भूकंप आला, मग कोण कुठं अडकलेलं आहे हे सांगण्यासाठी, याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे सगळे काम कोण करतो? अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. आणि याचं काम काय? सॉरी, कोण पाठवत्या? IRS, इंडियन रिजनल सॅटेलाइट. आणि याचं लॉन्चर कोणतं आहे? सॉरी, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. आणि याचं काम काय आहे? सॉरी, कोण लॉन्चर आहे याचा? PSLV. राहील लक्षात? मग आता तुम्हाला पहा, एक गोष्ट समजा, या 3 याचं जीएसएलव्ही, इनसॅट, जीसॅट. त्याच्या खालच्याचं एक IRNSS आहे नेव्हिगेशन वाल्याचा. आणि याचं कोणतं आहे? शेवटच्याचं IRS, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. बाकीच्यांचे फंक्शन आणि नावं जुळतात. म्हणून याला 1-2 वेळेस लिहून पहा, डब्याला पाठ होऊन जाईल. पण करायचे प्रयत्न करावे लागतील. तुम्ही जर असंच करसाल की करतो नाही करत, मग होतच नाही. आता ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट. ऑर्बिट म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, ही जर तुमची अर्थ आहे, तर या अर्थ भोवती जो सॅटेलाइट तुमचा फिरतो, त्याचा एक काहीतरी रस्ता असेल. असं थोडी आहे की तो आज जवळून फिरला, मग काल दुरून फिरला. हा, तो त्याच्या एका फिक्स रस्त्यातून फिरतो. आणि मग तो ऑर्बिट, ज्याच्यातून तुमचा सॅटेलाइट फिरतो, तर सॅटेलाइट फिरण्याचा जो रस्ता असतो, सॅटेलाइट फिरण्याचा काय असतो? रस्ता असतो. या रस्त्याला काय म्हणतात? ऑर्बिट. मग याला काय म्हणायचं? ऑर्बिट. मग ही गोष्ट लक्षात ठेवजा. ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट
इज इट्स पाथ अराउंड द अर्थ. तर अर्थच्या भोवती त्याचा जो पाथ असतो, पाथ म्हणजे रस्ता, त्याला काय म्हणतात? ऑर्बिट. आता ऑर्बिट बद्दल क्वेश्चन येतो की ऑर्बिटचे किती टाईप आहे. ही डायग्रामला मोस्ट टाइम करा. ही डायग्राम एकदा एक्झाम मध्ये आली होती आणि हे गायब केलं होतं त्यांनी, हे लिहिलेलं नव्हतं. मग हे तुम्हाला शब्द लिहायचे होते, एबीसी दिलं होतं त्या जागी. तर लक्षात ठेवा, ऑर्बिटच्या हाईट वरून की ऑर्बिट पृथ्वीपासून किती दूर आहे याच्यावरून त्याचे 3 टाईप पडतात. एक असते लो अर्थ ऑर्बिट, लो म्हणजे जवळची. एक असते मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणजे मीडियम अंतरावरची. आणि एक असते हाय अर्थ ऑर्बिट म्हणजे खूप जास्त अंतरावरची. मग लक्षात ठेवा, हाय अर्थ ऑर्बिट म्हणजे खूप दूरची, मीडियम म्हणजे मीडियम मीडियम, आणि लो म्हणजे जवळची. तर तुम्हाला मी दाखवून देतो. हे बघा, ही जी तुम्हाला दिसते सगळ्यात दूरची, सगळ्यात दूरची HEO दिसली का पटकनी? ईला काय म्हणतात? HEO म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट. हे पृथ्वीपासून खूप दूर असते. दुसरी पहा, रेड कलर मध्ये दाखवतो. या मीडियम अर्थ ऑर्बिट 2 दाखवेल. पाहून घ्या, एक ही दाखवेल जे तुमची तिरपी तिरपी आहे. तिरपी म्हणजे थोडीशी कशी इन्क्लाइन प्लेन मध्ये आहे. हिला म्हणतात MEO. किंवा ही पहा, ही गोल आहे, हिला पण काय म्हणतात? MEO. तर MEO मीडियम अर्थ ऑर्बिट ही HEO च्या आणि LEO च्या मधात असते. आणि सगळ्यात शेवटची दाखवतो तुम्हाला ग्रीन कलरने, ही आहे ती जी पृथ्वीच्या लयच जवळ असते, तिला काय म्हणतात? LEO, लो अर्थ ऑर्बिट. मग 3 टाईपच्या ऑर्बिट आहे, लक्षात ठेवा. जी गोल दिसते तिला म्हणतात LEO, जी ही वाली आणि ही वाली कोणती आहे? MEO, आणि सगळ्यात दूरची वाली कोणती आहे? HEO. आता तुम्हाला या ऑर्बिटचं डिस्टन्स वर क्वेश्चन विचारतो. मग मी तुम्हाला ऑर्बिट बद्दल सगळं सांगतो, तुम्ही जास्त चुपचाप ऐकून घ्या आणि लिहून घ्या की काय काय ऐकायचं सांगतो. या ऑर्बिटचं डिस्टन्स किती असते हे ऐकायचं. दुसरी गोष्ट, या ऑर्बिट मध्ये कोण कोण फिरते, कोणकोणते सॅटेलाइट फिरतात हे ऐकायचं. चला ऐकून घ्या. ऐकता? चला पहा, लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. चला पहा की हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट. तर लक्षात ठेवा, जी सॅटेलाइट, जो सॅटेलाइट पृथ्वीपासून 35,780 किलोमीटर म्हणजे 35,780 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर फिरतो. पृथ्वीपासून किती अंतरावर फिरतो? 35,780 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर फिरतो किंवा तेवढ्या अंतरावर फिरतो. इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणतात? हाय अर्थ ऑर्बिट. मग हे तुमची अर्थ आहे आणि हा तुमचा ऑर्बिट आहे. तर हे अर्थ मधलं आणि याच्यामधलं डिस्टन्स किती पाहिजे? 35,780 किलोमीटर. किलोमीटर म्हणतो. तर एवढ्या दूरपर्यंत जर कोणी उडत असेल तर त्याला काय म्हणतात? हाय अर्थ ऑर्बिट मधला सॅटेलाइट. समजलं? राहील लक्षात. आता या ऑर्बिट मध्ये कोण कोण असते? तर या ऑर्बिट मध्ये कोण कोण असते? सच सॅटेलाइट आर यूज फॉर. याच्यातले सॅटेलाइट कोणते असतात? क्लायमेटॉलॉजी, हे खोडून टाका, कामाचं नाही येते. हे वाला लक्षात ठेवा. कोणतं आहे? टेलिकम्युनिकेशन. टेलिकम्युनिकेशन म्हणजे नंतर ट्रान्समिशन ऑफ टीव्ही अँड रेडिओ प्रोग्राम म्हणजे ब्रॉडकास्टिंग. मग याच्यात टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट असतो आणि ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट असतो. तर हे दोन लक्षात ठेवायचे. टेलिकम्युनिकेशन आणि ब्रॉडकास्टिंग वाले सॅटेलाइट कुठे असतात? हाय अर्थ ऑर्बिट मध्ये. कुठे असतात? हाय अर्थ ऑर्बिट. आता हे म्हणतात एक गिव्ह रिझन आहे, हे कामाचं गिव्ह रिझन आहे, बट मी हे तुम्हाला सध्या सांगणार नाही. मला याची आठवण देतो, मी नंतर सांगेन शेवटी सगळं झालं. चलो नेक्स्ट. आता मीडियम अर्थ ऑर्बिट. मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणजे कोणती? की ही समजा अर्थ आहे, ठीक आहे, अर्थ, आणि आता ही एक ऑर्बिट आहे, ठीक आहे, याची ऑर्बिट, ही ऑर्बिट. आता ही ऑर्बिट लक्षात ठेवा, ही ऑर्बिट, हिचं डिस्टन्स किती पाहिजे? हिचं डिस्टन्स किती पाहिजे? तर ते जे पहिलं डिस्टन्स होतं किती होतं? ते 35,780 पेक्षा कमी पाहिजे. पेक्षा काय पाहिजे? कमी पाहिजे. आणि कोणापेक्षा जास्त पाहिजे? 2,000 किलोमीटर पेक्षा कसं पाहिजे? जास्त. तर या रेंज मधल्या सगळ्या ऑर्बिटला कोणती ऑर्बिट म्हणतात? मीडियम अर्थ ऑर्बिट. मग हे अंतर कमीत कमी 2,000 पाहिजे आणि जास्तीत जास्त किती चालते? 35,780 पेक्षा कमी. मग लक्षात ठेवा, या रेंज मधली जी ऑर्बिट असेल जे 2,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे किंवा कुठं 35,780 पेक्षा कमी आहे, त्या रेंज मधल्या सगळ्या ऑर्बिटला कोणती ऑर्बिट म्हणतात? मीडियम अर्थ ऑर्बिट. कोणती म्हणतात? मीडियम अर्थ ऑर्बिट. मग याच्यात कोणकोणते सॅटेलाइट असतात लक्षात ठेवा. द ऑर्बिटल पाथ ऑफ सच सोडून द्या. कोणते असतात सांगितलं नाही का? मस्त आहे. दिस सॅटेलाइट आर युजफुल फॉर नेव्हिगेशन. मग जो नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे RRNSS तो वाला सॅटेलाइट कुठे टाकला असेल? मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये. राहील का लक्षात एवढं? मस्त. चलो लास्ट वाला क्वेश्चन. लो अर्थ ऑर्बिट. लो अर्थ ऑर्बिट म्हणजे जी ऑर्बिट, आता मला सांगा, इकडे बा, एक होती आपली HEO,
नंतर काय होती रे, नंतर कोणती होती, एलिओ. तर हे अंतर कोण घ्या, हे अंतर पाहिजे कमीत कमी 180. किती पाहिजे, 180. दुसऱ्या वाल्याचं अंतर किती पाहिजे, 2000. आणि तिसऱ्या वाल्याचं अंतर किती पाहिजे, तर तिसऱ्या वाल्याचं पाहिजे 35,780. तर जे ऑर्बिट 180 ते 2000च्या मधात असेल, कुठं असेल, 180 ते 2000च्या मधात, त्याला कोणती ऑर्बिट म्हणतात, लो अर्थ ऑर्बिट. मग ही गोष्ट लक्षात ठेवा, हे तीन वर्ड 180, 2000, 35,780 याच्या मधातली जी ऑर्बिट असेल त्याला काय म्हणतात, लो अर्थ ऑर्बिट. याच्या मधातली जी ऑर्बिट असेल त्याला मीडियम अर्थ ऑर्बिट. आणि याच्या पुढे जेवढे ऑर्बिट असतील त्याला काय म्हणतात, हाय अर्थ ऑर्बिट. याच्यामध्ये कोणते सॅटेलाइट असतात, तर मोबाईल आणि टीव्ही. मोबाईल वाला कोणता असते, टेलिकम्युनिकेशन. आणि नंतर याच्यावाला कोणता असते, सॉरी या टीव्ही म्हणजे ब्रॉडकास्टिंग. याच्यात कोणता असते, नेव्हिगेशन. आणि एलईओ मध्ये कोण असते, तर वेदर सॅटेलाइट. तिकडे क्लायमेट दिलं होतं, इथं वेदर, तर ते सारखे सारखे आहे, ते चुकलं होतं त्यांचं. नंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. मग स्पेस स्टेशन म्हणजे डायरेक्ट तिथं स्पेस मध्ये जाऊन राहायचा आणि अभ्यास करायचा, ते वाला स्पेस स्टेशन. आणि दुसरं कोणतं, वेदर सॅटेलाइट. हे दोघं कुठं असतात, एलईओ. मग यांची डिस्टन्स, यांच्यामध्ये कोण असते हे लक्षात ठेवा. राहील का लक्षात, मस्त जमलं, कॉंग्रॅच्युलेशन. याच्या बाद तुमचं चॅप्टर जवळपास चांगलं संपलं. आता एमसीक्यू, छोटे मोठे न्यूमरिकल याच्यावरच बेस होईल. आता हे पाहून घ्या, एक तुम्हाला डब्बा दिलेला आहे पुस्तकात, आणि या डब्यावर आला होता एक एमसीक्यू 2000, कधी आलता रे तू, 19 मध्ये, 19 की 20 मध्ये आला होता, की तुमच्या पुण्यामध्ये, पुणे माहिती ना, पुणे महाराष्ट्र, त्यातलं शहर आहे पुणे. त्या पुणेमध्ये एक बेस्ट कॉलेज आहे, त्या कॉलेजचं नाव काय, सीओईपी. आता थोडंसं चेंज झालं ते, पण आज सीओईपीच आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. महाराष्ट्रातलं इंजिनिअरिंगचं सगळ्यात टॉपचं कॉलेज. त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक काय केला होता, प्रोजेक्ट केला होता विथ इस्रो. इस्रो म्हणजे माहिती आहे ना, इस्रो म्हणजे काय होते, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आपली इंडियाची स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यासोबत एक कंबाईन प्रोजेक्ट केला होता, ज्याच्यामध्ये यांनी सॅटेलाइट बनवला होता, कोणी, सीओईपीने. आणि तो दिला होता इस्रोला, की तुम्ही एक काम करा, तुमच्या रॉकेटमध्ये हा सॅटेलाइट वर पाठवा. मग त्यांनी जो सॅटेलाइट बनवला होता त्याचं नाव काय होतं, स्वयं. मग हे आलं होतं एक्झाम मध्ये. त्याचं वजन किती होतं, 1 किलो, जास्त. ऑर्बिटिंग द अर्थ ऍट द हाईट, किती हाईट वर पाठवला होता तो, 5115. मग सांगा कोणता ऑर्बिट, लो अर्थ ऑर्बिट. 180 ते 2000च्या मधात म्हणजे लो अर्थ ऑर्बिट. आता 515 बरोबर आहे ना, 5000 कुठे आहे, 515च आहे ते. हे ऑफलाईनचे लेखलं बावरले, अभ्यास करू मॅट झाले ते, तुम्ही लक्ष देऊ नका देऊ. तिकडे पहा, 515 किलोमीटर आहे, म्हणजे हे लो अर्थ ऑर्बिट मध्ये आहे. आता द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस सॅटेलाइट, या सॅटेलाइटचं मेन काय होतं काम, प्रोव्हाइड पॉइंट टू पॉइंट मेसेजिंग सर्व्हिस. फक्त मेसेजिंग सर्व्हिस साठी यूज होतं, आणि काही दिवस चाललं नंतर बंद पडलं. समजलं का. मग याच्यावर जर एमसीक्यू आला तर स्वयं नाव लक्षात ठेवा, सीओपी कॉलेज लक्षात ठेवा, 515 काही विचारतील नाही. आणि काम काय होतं, पॉइंट टू पॉइंट मेसेजिंग सर्व्हिस. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय का, एक क्वेश्चन मी काढून देतो, तुम्हाला फक्त शिकणं आहे, तुम्ही प्रॉपर शिका, सगळं काही प्रॉपर झालं. समजलं. आता शिकूया आपण हा टॉपिक. आता सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आता हे काय असतं, तर तुम्हाला माहिती आहे सॅटेलाइट आहे, त्याला तिथपर्यंत नेऊन द्यावं लागेल, ऑर्बिट पर्यंत. मग त्याला नेऊन देणारं जे रॉकेट असतं, त्या रॉकेटला आपण काय म्हणतो, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि तुमच्या पुस्तकात याचं चित्र दिलेलं आहे. या डायग्राम एक्झाम क्वेश्चन, सॉरी, ही डायग्राम आली होती एक्झाम मध्ये, आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं व्हॉट डज द डायग्राम शोज. मग हे काय तुमचं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. पण कोणतं आहे, बुक मध्ये पाहून घ्या, पीएसएलव्ही आहे की जीएसएलव्ही आहे, तुमच्या बुक मध्ये दिलंय, तर ते नाव लिहावं लागेल. आता दुसरं, याच्यावर येणारा मोस्ट आयएमपी एमसीक्यू, तो म्हणजे की याचं फंक्शन, याचं वर्किंग कोणत्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे, म्हणजे हा कोणत्या प्रिन्सिपल नुसार काम करतो, तर हा काम करतो न्यूटन्स थर्ड लॉ नुसार. कोणानुसार काम करतो, न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉ. मग हे पाठ ठेवा, न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन तुम्हाला जर माहित नसेल तरी हे लक्षात ठेवा, की रॉकेट कशावर काम करते, न्यूटन्स थर्ड लॉ. कारण थर्ड लॉ होता एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणून आग खालच्या दिशेने निघते, म्हणून ते एअर वर फोर्स लावते, आणि एअर रॉकेट वर फोर्स लावते, म्हणून रॉकेट कुठे जाते, वर जाते. तुमच्या घरातलं रॉकेट पाहिलं नाही का दिवाळीचं, ते पण सेम काम करते, म्हणून हे लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये काय काय दिसते तुम्हाला पहा. ही इन्फॉर्मेशन कधी विचारल्या जाणार नाही, पण याच्यात एक मेन गोष्ट विचारली जाते, की हे जे रॉकेट आहे ते सिंगल स्टेज नसतं. आता व्हॉट इज मीन बाय सिंगल स्टेज. सिंगल स्टेजचा अर्थ काय होतो पहिले समजून घ्या. तर जेव्हा रॉकेटमध्ये एकच इंजिन आणि एकच फ्युएलची टाकी असेल त्याला म्हणतात सिंगल स्टेज रॉकेट किंवा व्हेकल.
सिंगल स्टेजचा अर्थ समजला की एकच इंजिन म्हणजे पूर्ण रॉकेट तुमचं कंबाईन एकच असेल आणि याच्यामध्ये इंजिन पण किती असतील, एकच असेल. मग एकच इंजिन आणि एकच टँक, तेव्हा त्याला काय म्हणायचं, सिंगल स्टेज. पण याचा प्रॉब्लेम काय माहिती का, की जसं जसं यातलं फ्युएल संपेल तसं ही टाकी सोबत घेऊन जाणंच आहे आपल्याला. मग हे टाकी वर नेल्यामुळे टाकीचं वजन एक्स्ट्रा आहे. मग हे हेवी वेट नेल्यामुळे आपले रिकामी फालतू फ्युएलची इफिशियन्सी कमी होते. म्हणजे आपल्याला जितक्या दूर पोहोचायचं आहे तितक्या दूर आपण पोहोचू शकत नाही. म्हणून त्यांनी एक डोकं एक्स्ट्रा लावलं आणि त्यांनी काय केलं, मल्टी स्टेजिंग इंजिन तयार केलं. मल्टी स्टेजिंग म्हणजे वेगवेगळ्या फ्युएलचे टँक तयार केले. वेगवेगळ्या फ्युएलचे टँक म्हणजे हे बघा, फर्स्ट स्टेज, नंतर कोणतं आहे सेकंड स्टेज, नंतर कोणता आहे थर्ड स्टेज, नंतर कोणता आहे फोर्थ स्टेज, आणि त्याच्यावर काय ठेवला तुमचा सॅटेलाइट. मग याच्या आतमध्ये ठेवला तुमचा सॅटेलाइट. आता काय होतं सांगतो, तर जेव्हा बी रॉकेट उडतं, रॉकेट उडल्यानंतर तुमच्या फर्स्ट स्टेज मधलं फ्युएल FUEL हे एम्प्टी झालं म्हणजे संपलं. त्याच्यानंतर ही फर्स्ट स्टेजची जी फ्युएलची टाकी आहे आणि इंजिन आहे हे जमिनीवर सोडून देतं. आता मला सांगा, हे जर सोडून दिलं जमिनीवर तर याचा उपयोग काय होईल, एवढं जर जमिनीवर सोडून दिलं तर याचा उपयोग काय होईल, वजन कमी होईल. आणि जसं वजन कमी झालं, तुम्हाला माहिती आहे जर वजन कमी होईल तर स्पीड काय होऊन जाईल रॉकेटची, जास्त. मग डबल दुसऱ्या यातलं फ्युएल संपलं की दुसरी टाकी बी काय होऊन जाते, खाली पडून जाते. मग आणखीन वजन कमी होते, मग रॉकेटची स्पीड आणखीन वाढते, म्हणजे आपली इफिशियन्सी वाढते. परत तिसरं संपलं की तिसरंही खाली, रॉकेटची स्पीड आणखीन जास्त, आणि शेवटचा स्टेज त्याला ऑर्बिट पर्यंत पोहोचून देतो. मग याचे ऍडव्हान्टेजेस विचारतात, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ स्टेजिंग. सॅटेलाइटला स्टेज मध्ये का डिझाईन करतात त्याचे दोन ऍडव्हान्टेजेस पाठ करून द्या. पहिला ऍडव्हान्टेज कोणता आहे, रिड्युसेस द व्हेकल वेट प्रोग्रेसिव्हली म्हणजे हळूहळू करून. मग जसं जसं रॉकेट वर जाईल तसं तसं रॉकेटचं वेट कमी करण्याचं काम कोण करते, मल्टी स्टेजिंग. नंतर दुसरी गोष्ट काय घ्यायचं, इन्हान्स म्हणजे वाढवणे. काय, इफिशियन्सी म्हणजे त्याची कार्यक्षमता. मग ते इफिशियन्सी वाढवते बाय डिस्कार्डिंग एम्प्टी फ्युएल टँक. मग एम्प्टी फ्युएल टँक डिस्कार्ड किंवा रिलीज करा. डिस्कार्ड शब्द जर तुम्हाला हेवी वाटत असेल, RELEASING, रिलीजिंग, ते रिलीज करून टाकतं म्हणजे सोडून देतं. कुठं सोडून देतं, तर खाली सोडून देतं टँकला. आता तुम्ही ते डोक्यावर पडतं का, तर नाही, ते एम्प्टी ठिकाणी पडते किंवा समुद्रात पडते. त्याला बी ते हे असतं वळून छत्री, त्यामुळे ते हळूहळू पडते, त्याचं काही लोकांना नुकसान नाहीये. मग हे दोन लर्न ठेवा, पाठ करून ठेवा. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मल्टी स्टेजिंगचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, तर हे पहिलं वेट कमी होते, दुसरं इफिशियन्सी वाढते बाय डिस्कार्डिंग द एम्प्टी फ्युएल टँक. राहील लक्षात, कमेंटमेंट टाका लवकर. झालं. आता सिंपल साधं, आपल्याकडे कोणकोणते सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे, आपल्याकडे दोन आहे. एक कोणता आहे, अरे लॉन्च व्हेकल एक्झाम्पल कोणता आहे, PSLV. मग हा आपला PSLV, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. कोणता आहे तो, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. पण लॉन्च व्हेकलचं एक नुकसान आहे, काय माहिती का, जर लॉन्च व्हेकल मध्ये तुम्ही एक सॅटेलाइट टाकला, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मध्ये तुम्ही काय केला, एक सॅटेलाइट टाकला आणि एकदा ते रॉकेट सोडलं आणि सॅटेलाइट पोहोचला की तुमचं रॉकेट गायब, ते परत वापस येत नाही. मग तुम्हाला पुढचा सॅटेलाइट सोडण्यासाठी परत रॉकेट तयार करावं लागते आणि त्याचा खूप जास्त खर्च लागते. मग एवढा मोठा खर्च कुठून आणसाल, आपले लोक पहिलेच तर त्या लोकांना पैसे देत नाही, नेते लोक. मग आता हे लोक आणतील कुठून. मग लक्षात ठेवा, द लॉन्च व्हेकल आर कॉस्टली, महाग असतात, बिकॉज दे कॅन बी यूज ओनली वन्स. ते फक्त एकदाच यूज होतात, मग परत यूज करता नाही. म्हणून आपण तर काही करू शकत नाही. बट USA ने त्याच्यावर एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन काढलं. ते अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणजे हे, याला काय म्हणतात, त्याला म्हणतात स्पेस शटल. हे पाठ करून ठेवा, या चिन्ह विचारलं होतं याला काय म्हणतात, हे काय, स्पेस शटल. स्पेस शटल म्हणजे काय सांगतो, तर हे असं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे, हे उडतं, तिथपर्यंत जातं, सॅटेलाइटला त्याच्या ऑर्बिटमध्ये ठेवतं आणि वापस पण येतं. कितनी अच्छी बात आहे. मग हे अशी गोष्ट आहे जे जाऊन वापस येतं, म्हणजे हे तुम्ही परत परत रियूज करू शकता. बट हे आपल्याकडे नाहीये. हे कोणाकडे, USA has developed the space shuttle which return to the earth except the fuel tank. फ्युएल टँक चालले जातात पण हे स्पेस शटल परत येतं. कॅन बी रियूज मल्टिपल लॉन्चेस. मग ते तुम्ही परत 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 यूज करू शकता. मग हे स्पेस शटल आपल्याकडे नाहीये. तर हे चित्र दाखवलं तर लक्षात ठेवा, हे कशाचं आहे, स्पेस शटल. नंतरची शेवटची गोष्ट, आता तुम्हाला आहे पुरेचे पुरे MCQ वाली इन्फॉर्मेशन. मून मिशन, मार्स मिशन, नमका फलाना, कोण कधी गेलं, कसं गेलं, काय केलं, सगळं. आता मून मिशन म्हणजे चंद्रावर कधी कधी गेले होते. तर मून इज द, पहिली MCQ, आपल्या जवळचा ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट कोण आहे, मून. दुसरं, मूनवर कोण कोण गेलंय, तर बऱ्याचशा कंट्रीज गेलाय, टेन्शन नाही, बऱ्याचशा कंट्री आधीपासून गेलाय. पण
सगळ्यात पहिले कोण गेलं होतं? सोव्हिएत युनियन लुना सिरीज. सगळ्यात पहिले सोव्हिएत युनियननं सुरुवात केली. त्यांच्या सॅटेलाइटचं नाव लुना होतं. लुना 1, लुना 2, लुना 3 त्यांनी सुरू केलं. लुना 1 फेल झालं तर लुना 2. नंतर लुना 2 हे पहिलं फर्स्ट स्पेसक्राफ्ट टू रीच द नियर टू मून. चंद्राजवळ पोहोचणारं सगळ्यात पहिलं स्पेसक्राफ्ट कोणतं होतं? तर लुना 2. मग 19 खूप सारे 15 अनमॅन मिशन कंडक्टेड. अनमॅन म्हणजे ज्याच्यात माणसं नव्हते असे मिशन कंडक्ट झाले. मग याच्याबद्दल काही क्वेश्चन येणार नाही, पण हे लक्षात ठेवा. फर्स्ट स्पेसक्राफ्ट टू रीच नियर मून कोण? लुना 2. आता अचिव्हमेंट्स यांनी काय काय अचिव्हमेंट्स केले ते दिले आहे, पण एवढे काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, क्लोजेस्ट ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट मून. सगळ्यात पहिला चंद्रात जवळ जाणारं स्पेसक्राफ्ट लुना 2. आता पुढची गोष्ट, अमेरिका ऑन मून. तर अमेरिकानं थोडं जास्त केलं काम. त्यांनी इन्क्लुडेड बोथ अनमॅन अँड मॅन मिशन. त्यांनी 62 ते 72 10 वर्ष खूप सारे मिशन केले. त्यातलं जुलै 1969चं मिशन खूप महत्वाचं, कारण त्याच्यात त्यांनी माणूस पाठवला होता. कोण पाठवला होता? नील आर्मस्ट्रॉंग. बिकॉज द फर्स्ट ह्युमन बिंग टू स्टेप ऑन द मून इन द अपोलो 11 मिशन. मग अपोलो 11 मिशन मध्ये जाणारा कोण होता? तो नील आर्मस्ट्रॉंग, की जो पहिल्यांदा गेला. नंतर इंडियाने काय केलं? तर इंडिया तुम्हाला माहिती आहे सगळ्यात लेट गेला, कारण भारताचे या टाइमला तर खायचे वांदे होते. 1969 मध्ये दुष्काळ पडलेला होता आपल्या इकडे, म्हणून आपण सुरू झालो 2000 नंतर. मग 2000 नंतर डॉक्टर होमी बाबा, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या मोठमोठ्या लोकांनी खूप सारे प्रयत्न केले. यांच्या प्रयत्नातून आपण कुठे गोष्टी सुरू केल्या, आणि आपण सगळ्यात पहिले काय लॉन्च केलं? चंद्रयान 1. कधी लॉन्च केलं? आणि हे कोणी लॉन्च केलं? इस्रो, म्हणजे आपल्या इंडियन स्पेस रिसर्च सेंटरनं. आणि प्लेस इन टू ऑर्बिट अराउंड द मून, हे ऑर्बिट मध्ये गेलं कोणाच्या? मूनच्या. मग हे मून भोवती फिरलं. म्हणून सगळ्यात पहिलं सॅटेलाइट जे आपण मूनवर पाठवलं ते कोणतं होतं? चंद्रयान 1. मूनवर पाठवलेलं आपलं पहिलं सॅटेलाइट किंवा रॉकेट, त्याचं नाव काय होतं? चंद्रयान 1. इंडियाने पाठवलेलं कोणतं होतं? चंद्रयान 1. पण हे सगळे लोक 1962 पासून चालले, इतक्या दिवसचे ते चंद्रावर चालले, पण या लोकांना एक गोष्ट सापडली नाही, ती म्हणजे पाणी. आपण पहिल्यांदा चंद्रावर गेलो तरी आपल्याला काय सापडलं? पाणी. इंडिया. मग लक्षात ठेवा, प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑन द मून सरफेस, इंडिया वॉज द फर्स्ट नेशन टू मेक दिस डिस्कवरी. चंद्रावर पाणी आहे आणि ते कुठं आहे हे सांगणारा सगळ्यात पहिला देश कोणता? इंडिया. पहा मग काय फायदा, इतके दिवस झाले जाऊन राहिले तुम्ही शोधा तसंही कामाच्या गोष्टी. मग पाणी शोधणारा देश कोणता होता? इंडिया. मग कोणत्या देशाने चंद्रावर पाणी शोधलं? तर गर्व से करो हम भारतीय है. चलो समजलं. आता दुसरा आहे मार्स मिशन. मार्स मिशन बद्दल बी तेच, बाकीचे देश न मार्स मिशन, कारण कसं आहे सांगतो, ही अर्थ आहे, हा इथं कोण आहे? तुमचा मून आहे, आणि इकडं खूप दूर कोण आहे? तुमचा मार्स. मग याच्यात आणि याच्यात जमीन आसमानचा अर्थ आहे. म्हणून मून खूप जवळ आहे आणि मार्स कसा आहे? खूप दूर आहे. मग आता मून पर्यंत लोक चालले होते, पण मार्स पर्यंत कसं जा? तर काही देशांनी ट्राय केलं, पण ते सुरुवातीला पोहोचले नाही. नंतर मग 10-12 प्रयत्न केल्यानंतर ते मार्स पर्यंत कसे तरी पोहोचले. सगळे देश पोहोचले. मग बरेच जण पोहोचले. मग इंडिया मार्सवर गेला का? तर हो, इंडिया मार्सवर गेला, पण त्याच्यावर पिक्चर बी काढला. त्याचं नाव होतं मिशन मंगल. होता की नाही पिक्चर? अक्षय कुमारचा छान पिक्चर होता. तर मिशन मंगल लक्षात ठेवा. लॉन्चेस कधी गेलं होतं? 2013 मध्ये. आपण नोव्हेंबर 2013 मध्ये ते रॉकेट सोडलं. ते पोहोचलं कधी? मग पाहून घ्या, जवळपास 10-12 महिने लागले. 10-12 ना? हा, 10 महिने. सप्टेंबर ऑक्टोबर महिने 10 महिने लागले, तेव्हा कुठे रॉकेट तिथं पोहोचलं. मूनवर 10 घंट्यात चाललं जाते रॉकेट, ताकदवाला असलं तर. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की त्याला एवढा दिवस लागला. पण बाकीच्या देशांना इथून मार्सवर पोहोचण्यासाठी 4-5-6 अटेम्प्ट लागले. त्या अटेम्प्ट नंतर ते पोहोचलं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कोणीच ते पोहोचलं. इंडियानं पहिल्याच चान्स मध्ये सरका कुठे पोहोचलं? मार्स. मग सक्सेसफुली प्लेस इन टू मार्स ऑर्बिट ऑन द फर्स्ट अटेम्प्ट. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास झाला इंडिया. बाकी सगळ्याला टाइम लागला. मग ही गोष्ट लक्षात ठेवा की इंडिया लेट गेला, पण लेट पण थेट डायरेक्ट सरळ कुठं? मार्स. आता पुढची गोष्ट, महत्वाची गोष्ट, आता या मिशनचा उपयोग काय? पर्पज ऑफ मार्स मिशन हे ते किसं, याच्याबद्दल काही कधी क्वेश्चन नाही आले, काही नाही आले, टेन्शन बी नाही घ्यायचं, इग्नोर करायचं. या सगळ्या गोष्टी सोडून द्या. आता पहा, इकडे पहा. ऍस्ट्रॉइड काय असतात? तर अर्थच्या मनात दगड दुगड असतात मनात, ते ऍस्ट्रॉइड बद्दल काही क्वेश्चन नाही, ते सोडून द्यायचं. आता या लोकांबद्दल क्वेश्चन येऊ शकतात. मग 3 लोक आहे आपल्या ओळखीचे. त्यातलं या माणसाचं नाव लक्षात ठेवा. काय नाव आहे? राकेश शर्मा. फर्स्ट इंडियन टू ट्रॅव्हल टू स्पेस. भारतातून स्पेस मध्ये जाणारा पहिला माणूस राकेश शर्मा. जगातून स्पेस मध्ये जाणारा पहिला माणूस युरी गागरिन. हे लक्षात ठेवा. थोडंसं अलग अलग आहे. आणि हे काही नाही, हा किती दिवसासाठी माणूस स्पेस मध्ये होता? मग राकेश शर्मा यांनी काय केलं होतं? 8 दिवसासाठी स्पेस मध्ये आले होते, आणि त्यांचं पहिलं
सगळ्यात पहिले व्यक्ती होते जे कुठे गेले, स्पेसवर गेले. दुसरी गोष्ट पहा इकडे बघा, दुसरं कोण होता, कल्पना चावला. हे यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन यांच्याबद्दल तुम्हाला वाचून घ्यायची असेल कारण चांगली इन्फॉर्मेशन आहे ते वाचा, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने त्याच्यामध्ये जास्त काही येणार नाही. फक्त हे लक्षात ठेवा की ऑन 1 फेब्रुवारी 2023 द कोलंबिया स्पेसक्राफ्ट एक्सप्लोड. हे जेव्हा स्पेस मधून इंडिया म्हणजे अर्थवर परत येत होते तेव्हा यांचं स्पेसक्राफ्ट ब्रश झालं आणि ह्या अनंतात विलीन झाल्या, म्हणजे यांची डेथ झाली त्याच्यामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. यांनी स्पेस मध्ये किती तास काढले होते, 336 आवर्स हे स्पेस मध्ये होते. आणि हे सगळ्यात मोठा इंडियाचा लॉस होता, मोठा सायंटिस्ट गेला. नंतर तिसरं कोण होतं, सुनीता विल्यम्स. हे पण गेले कधी, किती दिवसासाठी, वर्क फॉर 29 आवर्स आउटसाइड द स्पेस स्टेशन. हे स्पेसच्या स्पेस स्टेशन असते ना त्याच्या बाहेर, म्हणजे स्पेस मध्ये किती वेळेसाठी होते, 29 आवर्स साठी स्पेसच्या बाहेर होते, स्पेस स्टेशनच्या बाहेर होते. त्यानंतर सेट अ रेकॉर्ड बाय स्टेइंग 192 म्हणजे जवळपास 6.5 महिन्यासाठी हे कुठे होते, स्पेस मध्ये होते. मग ह्या गोष्टी लक्षात राहतील का, पटापट सांगा. मग या सिंपल गोष्टी ज्या पटापट लक्षात ठेवायच्या आणि पुढे जायचं. आता इंडियन स्पेस टेक्नॉलॉजी बद्दलच्या क्वेश्चन मध्ये कोणतं ऑर्बिट सगळ्यात पहिले इंडियानं पाठवलं ही गोष्ट महत्वाची आहे. हे बाकीची इन्फॉर्मेशन एक्झाम मध्ये येणार नाही, मी फक्त दाखवून देतो, तुम्हाला वाचायची असली तर वाचून घ्या. आता तेच कोणकोणते सॅटेलाइट आपण पाठवतो त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, काही कामाची नाही. आता या सॅटेलाइट बद्दल लक्षात ठेवा, एक स्पेशल सॅटेलाइट आहे आपला, कोणता आहे, त्याचं नाव काय, एड्युसॅट. हे आपलं स्पेशल एज्युकेशनल सॅटेलाइट आहे. मग आता जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द नेम ऑफ स्पेशल एज्युकेशनल सॅटेलाइट, तर इंडियाचं एज्युकेशनल सॅटेलाइट कोणतं आहे, तर कोणतं आहे, एड्युसॅट. बाकीचे सॅटेलाइटची इन्फॉर्मेशन तुम्हाला आधीच सांगितलेली आहे, फक्त याची माहिती नव्हती म्हणून लक्षात ठेवा. काय नाव आहे त्याचं, एड्युसॅट. नंतर सॅटेलाइट लॉन्च सेंटर कुठे आहे, सॅटेलाइट भारतातून कुठून पाठवले जातात, तर सगळ्यात पहिलं कोणतं आहे, थुंबा. कुठं आहे ते, तिरुअनंतपुरम. नंतर कोणता आहे, श्रीहरिकोटा. नंतर कोणता आहे, चंदीपूर. कुठे आहे, ओडिसा. इथून रॉकेट पाठवल्या जातात. वरून स्पेस बद्दलची रिसर्च कुठं होते, रॉकेट कुठं बनतात, त्याच्यावर रिसर्च कुठं होते, कुठं लोक सायंटिस्ट बसतात, तर पहिलं कोणतं आहे, विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुअनंतपुरम, हे जवळजवळ. नंतर कोणतं आहे, सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर श्रीहरिकोटा, तर हे वाले जवळजवळ. नंतर स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद, हे गुजरातमध्ये. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची, याचे नावं किंवा काही कामात तर पडणार नाही, बट होऊ शकतं कधी कामात पडेल. आता सगळ्यात मोठा एमसीक्यू आणि सगळ्यात मोठा माणूस, त्याचं नाव होतं, त्या माणसाचं नाव काय होतं, डॉक्टर तर यांची एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा, फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम. जर विचारलं की इंडियन स्पेस प्रोग्राम कोण सुरू केला, तर हा व्यक्ती होता, त्यांचं नाव काय होतं, विक्रम साराभाई. मग फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम, स्पेस बद्दलची सगळ्यात पहिली सुरुवात कोणी केली होती, विक्रम साराभाई. मग यांच्याबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन आणि ही कामाची पण आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पण ज्याच्यावरती क्वेश्चन येतो ते हे वाला लास्ट वाक्य, की हिज एफर्ट्स लेड टू द लॉन्च इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट. भारताने पाठवलेला पहिला सॅटेलाइट, म्हणजे जो मूनवर नव्हता गेला, कुठे फिरला होता, तो पृथ्वीच्या गोल, तो पहिला सॅटेलाइट कोणता होता, आर्यभट्टा. मग इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट जर विचारलं तर त्याचं नाव काय होतं, आर्यभट्टा. आणि तो कोणामुळे पाठवला गेला होता, विक्रम साराभाई. आणि यांच्यावर एक सिरीज बनलेली आहे, तुम्हाला पेपर 10वीचे झाले की एकदा पहा, काहीतरी ते आहे याच्यावर, म्हणजे युट्यूबला नाही सॉरी प्राईमला की कुठेतरी आहे, अमेझॉन प्राईम की कुठेतरी आहे, पण छान सिरीज आहे, म्हणजे एक नंबर आहे. काय ते मिशन बॉय समथिंग काहीतरी आहे, पण माहोल आहे, ते सिरीज पहा, मजा होऊन जाते. मी खूप दिवस आधी पाहिली होती, पण मजा आहे. चलो एवढं समजलं. आता लास्ट क्वेश्चन जो एक्झाम मध्ये येऊ शकतो तो म्हणजे डेफिनेशन ऑफ स्पेस डेब्रीज. व्हॉट इज मीन बाय स्पेस डेब्रीज, तर लक्षात ठेवा, डेब्री म्हणजे कचरा आणि स्पेस म्हणजे स्पेस मधला कचरा. तर आपण खूप सारे सॅटेलाइट पाठवतो, काही दिवसांना काम बंद पडते ते सॅटेलाइटचं, ते खराब होतात, मग ते तसेच फिरतात. मग नॉन फंक्शनल सॅटेलाइट. मग पहिलं नॉन फंक्शनल सॅटेलाइट, हे एकच डेफिनेशन आहे, पार्ट करण्यासाठी अशी तोडली मी. लॉन्चर पार्ट डिटॅच ड्युरिंग लॉन्चेस. आता ते लॉन्चर म्हणजे ते रॉकेटचे पार्ट जे लॉन्चेसच्या म्हणतात, डिटॅच झाले, दूर तुकडे झाले त्याचे, ते वाले. डेब्रिज जनरेटेड फ्रॉम कोलिजन बिटवीन सॅटेलाइट अदर ऑब्जेक्ट इन स्पेस. आता पहिलं सॅटेलाइट फिरत होतं, मधात आला दगड म्हणजे ऍस्ट्रॉइड आला आणि धडक झाली, दोन्ही सॅटेलाइट खराब झाले, मग ते तुकडे टाकले. हे सगळेचे सगळे कोणामध्ये येतात, स्पेस डेब्रिज मध्ये येतात. कारण या गोष्टीचा उपयोग काहीच नाही, पण ह्या गोष्टी स्पेस मध्ये फिरत आहे, याला काय म्हणतात, स्पेस डेब्रिज. आणि असे जवळपास किती, 2 करोड तुकडे जे 1 सेंटीमीटर पेक्षा कसे आहे, मोठे आहे, असे स्पेस मध्ये आपल्या अर्थच्या भोवती फिरत आहे.
आता हे कचरा जर एवढा मोठा झाला तर आपल्याला सॅटेलाइट पाठवायसाठी जागा राहणार नाही, कारण की हे पृथ्वीला कव्हर करून घेतील सगळीकडून. म्हणून ह्याच प्रॉब्लेममुळे हा कचरा साफ करणं सध्या काळाची काय आहे, गरज आहे. म्हणून बस तेच आहे, बाकी काही याच्याबद्दल गरजेचं नाहीये स्पेस डेब्रिज बद्दल. आता इथं तुमचे थिअरॉटिकल सगळं नॉलेज संपलं. आता तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकतो असा, तो म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की जर समजा हे लॉन्च व्हेकल आहे, हे रॉकेट गेलं कुठपर्यंत गेलं आपल्या ऑर्बिट पर्यंत गेलं. आता ऑर्बिट मधून यानं सॅटेलाइटला सोडून दिलं, हा काय यातला सॅटेलाइट. मला सांगा हा ग्रॅव्हिटीच्या अंदर आहे, मग ह्याला जर सोडलं तर हा कुठं पडेल, खाली पडेल. मग खाली पडला तर उपयोग काय इतक्यावर न्यायचा, की हा ग्रॅव्हिटीच्या बाहेर आहे का, नाही ग्रॅव्हिटीच्या बाहेर असला तर हा गोल फिरणारच नाही. मग लक्षात ठेवा रॉकेट काय करते, याला वर नेते, इथपर्यंत नेते, आणि इथं नेल्यानंतर याला असं गोल इकडे फेकते, कुकडे फेकते, तिरपा फेकते. तुम्ही काय करा, एका दगड घ्या, दगडाला दोरी बांधा आणि त्याला काय करा माहिती असं वर न्या आणि इकडे फेका. त्याला जर तुम्ही सोडून देसाल तर तो खाली पडेल, पण त्याला जर तुम्ही इकडे फेकसाल तर तो इकडे फेकल्यावर काय फिरेल, तो गोल फिरणं सुरू होईल. का गोल फिरणं सुरू होईल, कारण त्याला तुम्ही टेन्शन देसाल आणि ते सेंट्रिपिटल फोर्सचं काम करेल आणि तो गोल फिरायला लागेल. सेम गोष्ट हा जेव्हा वर जातो याला असं गोल फेकतात, इकडे फेकतात, म्हणजे याला टँजेन्शियल व्हेलॉसिटी देतात. याला कोणती व्हेलॉसिटी देतात, याला असं वर नेऊन अर्थ पासून इथून याला इकडे फेकतात, म्हणजे टँजेन्शियल. पा अर्थला या गोलला टँजेंट आहे की नाही, पण टँजेन्शियल व्हेलॉसिटी देतात. तेव्हा हे तुमचं सॅटेलाइट खाली न पडता कसं फिरायला लागते, गोल फिरायला लागते. एकदा हे गोल फिरायला लागले की जिंदाबाद, मग टेन्शन नाही, मग फिरत बस. समजलं का. मग त्या व्हेलॉसिटीला कोणती व्हेलॉसिटी म्हणतात, टँजेन्शियल व्हेलॉसिटी. आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटी ज्या व्हेलॉसिटीनं सॅटेलाइट फेकला की तो गोल फिरायला लागतो. असं नाही की गोल फेकायचा आणि तो चालला जाईल तिकडे बाहेर, तसं नाही. एवढी व्हेलॉसिटी की जी कमी नसली पाहिजे की तो खाली पडेल आणि जास्तही नको जायला पाहिजे की तो ऑर्बिट सोडून बाहेर जायला पाहिजे. त्या परफेक्ट व्हेलॉसिटीला म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. काय म्हणतात त्याला, क्रिटिकल व्हेलॉसिटी. ही डेफिनेशन पाठ करा. द सॅटेलाइट इज गिवन अ स्पेसिफिक टँजेन्शियल व्हेलॉसिटी कॉल्ड एज क्रिटिकल व्हेलॉसिटी. हे एवढी डेफिनेशन आहे, सॉरी इथून एवढी कंबाईन कर जायला की द सॅटेलाइट इज कॅरीड टू द रिक्वायर्ड हाईट. सॅटेलाइटला रिक्वायर्ड हाईट पर्यंत येतात अबव द अर्थ सरफेस युझिंग सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. मग सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजे रॉकेटने नेतात. अँड द सॅटेलाइट इज गिवन स्पेसिफिक टँजेन्शियल व्हेलॉसिटी. आणि एका व्हेलॉसिटीने त्याला असं टँजेन्शियल फेकतात आणि त्या व्हेलॉसिटीला कोणती व्हेलॉसिटी म्हणतात, क्रिटिकल व्हेलॉसिटी. आणि त्या क्रिटिकल व्हेलॉसिटीचा डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करा, कारण एवढं मी डिटेलमध्ये मागे घेतलंय, पण तुमचं काम आहे डायरेक्ट हे पाठ करणे. मग क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, तर व्हीसी इक्वल टू काय असतो, अंडर रूट GM अपॉन R प्लस एच. हा वाला फॉर्म्युला डायरेक्ट पाठ करा. हे वरच्या गोष्टी पाठ करत बसून टाइमपास करू नका येणार एक्झाम मध्ये. तर जी म्हणजे लहानपणापासून माहितीये तुम्हाला काय असते, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. M म्हणजे मास ऑफ द अर्थ, R म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ आणि H म्हणजे हाईट ऑफ द सॅटेलाइट, की तो सॅटेलाइट किती अंतरावर आहे. मग याच्यामध्ये कुठं सॅटेलाइटचं वजन आलं का, नाही. म्हणून लक्षात ठेवा सॅटेलाइट एवढा असो की एवढा असो, त्याला ज्या व्हेलॉसिटीनं फेकणार त्याच व्हेलॉसिटीनं फेकणार, त्याची व्हेलॉसिटी बदलत नाही, म्हणजे तो त्याच्यावर डिपेंड करत नाही. मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवा क्रिटिकल व्हेलॉसिटीचा, की किती व्हेलॉसिटीनं त्याला फेकावं लागतं. एवढं राहील लक्षात, मस्त जमलं, बाकी काही टेन्शन नव्हतं, बाकी एन्जॉय. आता एक सेम लास्ट वाली गोष्ट कोणती, जे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये ऑलरेडी शिकलेलो आहे तीच गोष्ट परत, ती म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन पहिल्या चॅप्टर मध्ये होती, मग तीच डेफिनेशन पाठ करा. जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या बाहेर फेकायचा आहे, म्हणजे पृथ्वीची ग्रॅव्हिटी सोडून ते बाहेर जाईल, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, त्याच्या फेकण्याची व्हेलॉसिटीला म्हणतो क्रिटिकल सॉरी एस्केप व्हेलॉसिटी. त्याचा एक फॉर्म्युला फर्स्ट चॅप्टरला होता, त्याची व्हॅल्यू फर्स्ट चॅप्टरला होती, तीच पाठ करायची आहे. त्याची डेफिनेशन फर्स्ट चॅप्टर मधून कर जा, डेफिनेशन मधून कर जा फर्स्ट चॅप्टर. त्याचा फॉर्म्युला काय आहे, 2GM अपॉन R. 2GM म्हणजे 2, G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M म्हणजे मास ऑफ द प्लॅनेट, R म्हणजे रेडियस ऑफ द प्लॅनेट. म्हणजे छोटी वस्तू असो की मोठी वस्तू असो त्याच व्हेलॉसिटीने फेकायला लागते. आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं की त्याची आन्सर काय येते, 11.18, किंवा याला तुम्ही लिहू शकता 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदात किती किलोमीटर गेला पाहिजे तो, 11.2. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, एका सेकंदात 11.2 म्हणजे स्पीड पाहिली का तुम्ही. तेवढ्या स्पीडनं फेकल्यावर जर तुम्ही तेवढ्या स्पीडनं जर ते ऑब्जेक्ट फेकसाल तेव्हा कुठं ते पृथ्वी सोडून कुठे जाईल, बाहेर जाईल. म्हणून पृथ्वी सोडून बाहेर जाणं एवढं सोपी गोष्ट नाहीये, कारण क्रिटिकल एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंद. ही एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकते. अशा प्रकारे तुमचं हे चॅप्टर काय झालं, एंड. बट रुको एक बाकी राहिलं, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. मी म्हटलं तुम्हाला ते नंतर सांगेल, ते ऐकून घ्या. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणजे काय, तर लक्षात ठेवा की जिओ सिंक्रोनस सॅटेलाइटला GSLV न पाठवतात.
आणि त्याला स्टेशनरी सॅटेलाइट पण म्हणतात. का मी सांगतो, पाहून घ्या. समजा मी अर्थ आहे, मी कोण आहे, अर्थ, आणि ही अर्थ फिरते, म्हणजे अर्थ काय होते, फिरते, ऑब्विसली आहे. आता जर समजा मी एक सॅटेलाइट असं पाठवलं की जे कुठे आहे, अर्थच्या समोर आहे, आणि या सॅटेलाइटची स्पीड आणि माझी स्पीड जर सेम असली, काय असली, सेम, की याला चक्कर मारायला जेवढा टाइम लागतो तेवढाच मला लागला. मला सांगा, अर्थला स्वतःभोवती चक्कर मारायला किती टाइम लागतो? 24 तास लागतात. आणि जर समजा याला पण अर्थभोवती चक्कर मारायला किती तास लागले? 24 तास. तर काय होईल? मग हा इथं असेल, मग अर्थ हे बघा, हा कुठं असेल, इथं असेल, मग याला माझं नाक दिसेल, म्हणजे अर्थचं नाक दिसेल, मग हा फिरेल, अर्थ पण फिरेल, मग याला अजून बी काय दिसेल? नाकच दिसेल. आताही काय दिसेल? नाक. म्हणजे हा पृथ्वीवर एकाच ठिकाणी लक्ष ठेवेल. आणि जर पृथ्वीवरून जर एखादा माणूस याला पाहत असेल तर याच्या मागे काही आहे काय? सॅटेलाइटच्या मागे, सॅटेलाइटच्या मागे काहीच नाही, सॅटेलाइटच्या मागे अंधार आहे. म्हणजे तुम्हाला जर असं एखादा व्यक्ती जर याला पाहत असेल तर या खालून पाहणाऱ्या व्यक्तीला हा सॅटेलाइट रोज एकाच जागेवर दिसेल. का एका जागेवर दिसेल? कारण माणूस इथं बसलेला आहे आणि सॅटेलाइट तिथंच आहे. म्हणजे याला असं वाटेल की हा सॅटेलाइट फिरत नाहीये, हा एकाच जागेवर आहे. म्हणून जिओ सिंक्रोनस सॅटेलाइटला स्टेशनरी सॅटेलाइट पण म्हणतात. का म्हणतात? कारण तो आपल्याला कसा वाटतो? स्टेशनरी म्हणजे कसा वाटतो? थांबलेला वाटतो. मग तो गिव्ह रिझन आहे व्हाय जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट आज कॉल्ड स्टेशनरी सॅटेलाइट. मग पृथ्वीवरून पाहिलं तर तो असा वाटतो, सॅटेलाइट पृथ्वीसोबत फिरतो त्यामुळे असं वाटतो तो थांबलेला आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज स्टेशनरी सॅटेलाइट. आणि माझं काम संपलं, तुम्ही फ्री, मी फ्री. माझे 10 चॅप्टरचे वन शॉट अपलोड करून झाले. आता अभ्यास करा. सायन्स 1च्या सगळ्या क्वेश्चनची, सगळ्या चॅप्टरचे वन शॉट मी टाकले. आता सगळ्या चॅप्टरचे IMP क्वेश्चनचा एक व्हिडिओ येईल आणि तो आला की तुम्ही खुश, मी खुश, सगळे खुश. एन्जॉय. मस्त जमलं, लिहून घे जा. चलो बाय. ही PDF तुम्हाला प्रवीण सिरा ऍप्लिकेशन नाही, प्रवीण सिरा टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बाय बाय बाय.